प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आपण बघितलं त्या आशिषच्या खुनाचा आपल्या भोसलेने खूप छान उलगडा केलाय। तो जो डायरेक्टर आहे आशिषचा, त्यानेच ह्या आशिषचा खून केलाय आणि त्या शेक्सपियरच्या कुठल्या तरी डायलॉगवरनं भोसलेने त्याला पकडलंय। आता तो सगळा गुन्हा कबूल करतो की त्याच्या गर्लफ्रेंडवर आशिषची नजर होती म्हणून सुडबुद्धीने त्याने आशिषचा खून केला, रॅदर आत्महत्या आहे असं दाखवलं। तर ते हे असं, तर ह्याला लक्षात आलं होतं की ती रुणझुण कोण आहे, तिचं आणि आशिषचं अफेअर आहे आणि म्हणून त्याने त्या रुणझुणला सुद्धा झापलेलं असतं। पण ती रुणझुण त्याच्यावरच आरोप लावते की तुझ्याकडे काय आहे, आशिष ॲटलीस्ट मला जे हवं ते देतो। आता तो म्हणतो तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर त्याचा डोळा आहे। ती म्हणते ते असलं तरी मला चालेल, पण तू मला नकोयस, त्यामुळे माझ्या रस्त्यात पुढे आडवं यायचा प्रयत्नही करू नकोस। आणि त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला डिच केलं आणि म्हणून त्याने सूट घेऊन आशिषचा खून केला, असं काहीसं त्यांनी एक्सप्लेन केलं आहे। भोसले त्याला म्हणतो, अरे बाबा, पण तू एका माणसाला मारलंस, तुला काहीच कसं वाटलं नाही? तू आशिषला याबद्दल बोलला असतास तर बरं नसतं झालं का? त्यावर तो म्हणतो, मी घाबरलो होतो आणि सूडबुद्धीने पेटून उठलो होतो। रागाच्या भरात मी हा विचारच केला नाही आणि त्या दिवशी मी त्याच्या घरी पोहोचलो। त्याला मी सांगितलं की सगळी शूटिंगची तयारी आपण इथेच करणार आहोत आणि शूट ओरिजिनल असणार आहे, म्हणून त्याच्याच घरी सगळी प्रॅक्टिस केली। आता तो आशिषला दाखवतोय की असं तुला फासावर लटकायचं आहे आणि हे डायलॉग बोलायचे। आशिषला ते सगळं खरं वाटतं, त्याला असं वाटतं की ही प्रॅक्टिस सुरू आहे, पण ह्या माणसाने आशिषचा खरं खून केलाय। आणि तो जेव्हा ती दोरी त्याच्या गळ्यात लटकवतो तेव्हा तो आशिष म्हणतो, हे काय करतोयस तू? अरे हे सगळं का करतोयस तू? तेव्हा डायरेक्टर, त्याचा जो फ्रेंड आहे, तो म्हणतो, तू रुणझुणला माझ्यापासून दूर केलंस ना, आता भोग तुझ्या कर्माची शिक्षा, गो टू हेल, असं म्हणून तो स्टूल मागे सरकवून देतो आणि आशिष तिथेच गतप्राण होतो गळफास लागून। आता भोसले म्हणतो, अरे बाबा, पण तू ती हातकडी विसरलास ना? तर आता तो हातकडी म्हणजे भोसलेसाठी मेन प्रूफ ठरलाय। त्याने ती हातकडी म्हणजे आशिषला फासावर लटकवताना त्याने त्या हातकडीने त्याचे हात बांधलेले असतात आणि मग त्याने फाशी घेतल्यावर ती हातकडी काढून त्याने कपाटात ठेवलेली असते। भोसले म्हणतो, बाबा, शेक्सपियरच्या त्या डायलॉगने सगळा घोटाळा केला। काय आहे ना, तू ह्या सगळ्या गोष्टी जर तुझ्या मित्राशी विश्वासाने बोलला असतात तर ही घटना टळली असती। तू खून केलास रे एका माणसाचा, पण ह्या गुन्ह्याला माफी नाही। आता असं म्हणून भोसलेने त्याला अटक केली आहे। तर आता ही जमदाडे आणि भोसले रात्री चहा पितात आणि जमदाडे भोसलेचं खूप कौतुक करत असते। सर, काय भारी सॉलिड तुम्ही हे सगळं लक्षात आणून दिलं, कसं लक्षात आलं तुमच्या? भोसले म्हणतो, जमदाडे, तू गेलीस तेव्हा तुझ्याही लक्षात आलं असतं, पण तू डोकं ठेवून काम करत नाहीस ना। तेव्हा जमदाडे म्हणते, सर, मी तिथे सगळं काही बघितलं, माझ्या काहीच लक्षात आलं नाही। भोसले म्हणतो, जमदाडे, तिथे स्टूल होता की नाही? स्टूल तो कसा पडला होता, उजवीकडे होता का डावीकडे? जमदाडे म्हणते, सर, तो उजवीकडे पडला होता। हां, तर मग आशिष कोण आहे, रायटी आहे का लेफ्टी आहे? तेव्हा जमदाडे म्हणते, सर, तो रायटी आहे। तर मग हे इथेच शंका येते ना भाऊ, काय आहे ना जमदाडे, थोडं डोकं ठेवा, ते स्टूल जो आहे ना तो राईट साईडला नव्हता पडला ग, लेफ्ट साईडला पडला होता। जमदाडे म्हणते, अच्छा, म्हणून तुम्ही हे सगळी केस क्रॅक केली का? आता माझ्या लक्षात आलं। तर आता भोसले घरी निघालाय झोपायला। तर आता सकाळी झोपेतून उठतोय तेव्हा भोशुंदराचा फोन येतोय। तो साखर झोपेत असतो। भोशुंदरा म्हणते, सर, तुम्हाला जायचं होतं आज, तर विजयला त्याच्या आईला घ्यायला जायचंय, त्याची आई राजस्थानवरनं वापस येते। आता बोशुंदरा ही आठवण करून देते त्याला, त्यावर हा खडबडून जागा होतो आणि तिलाच ओरडतो, काय ग बोशुंदरा, तू येडी आहेस का ग, एवढ्या उशिरा सांगतेस? बोशुंदरा म्हणते, तसंही त्यांची फ्लाईट लेट आहे, त्यामुळे तुम्ही आता निघालात तरी चालेल। आणि भोसले बोशुंदरालाच काय बोलतो, म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून। बोशुंदरा म्हणते, सर, मला वाटलं तुमच्या लक्षात असेल म्हणून मी तुम्हाला नाही कळवलं। पण आता भोसले पटकन तयार होऊन निघालाय आणि तो बरोबर वेळेवर जाऊन शर्मिलाला रिसीव्ह करतो। आता शर्मिलाने भरपूर बॅगा घेतल्या आहेत, भोसलेला त्या खूप जड जात आहेत उचलायला। भोसले म्हणतो, तू जाताना किती बॅग नेल्यास, येताना किती आणल्यास? आता शर्मिला सगळी काय शॉपिंग केली ते सगळं भोसलेला सांगत असते आणि आता भोसलेची नजर मात्र मोहिनीला शोधत असते, कारण मोहिनी त्याच ट्रॅव्हलमध्ये काम करते ना। आणि आता शर्मिला विचारते की अरे ती मोहिनी कुठे दिसत नाहीये? त्यावर मोहिनी अचानक मागून येते आणि तिच्यासोबत एक प्रवासी मॅडम असतात, त्या प्रचंड तक्रारी करत असतात। शर्मिष्ठा त्या तक्रारी ऐकते आणि म्हणते, काही नाही रे, ही बाई जरा ओव्हरच करते, हिची तक्रार संपतच नाही रे, खरं तर तिथे उत्तम व्यवस्था होती, पण ही बाई उगाचच आगाऊपणा करतीये। आता मोहिनी तिथेच उभी असते, तेव्हा आता भोसले मुद्दाम त्या बाईला बोलायचे म्हणून मोहिनीला टोमणे मारतोय। काय ना शर्मिला, काही लोक मुद्दाम विक्टिम कार्ड प्ले करत असतात, मुद्दाम दाखवतात असं की आपलं चुकलंय आणि दुसऱ्यांनाच दोष देत असतात। आता हे सगळं शर्मिला ऐकते, पण त्या बाईला असं वाटतं की भोसले त्यालाच
आवाज बोलतोय. आता ती बाई म्हणते, काय हो सर, तुम्ही मला टोमणे मारताय का? भोसले म्हणतोय, अहो मी माझ्या आईशी बोलतोय ना, तुम्हाला काय करायचंय? आणि आता तो तिला जायला सांगतो. तर आता ही मोहिनी येते तिथे शर्मिलाशी बोलायला, कारण शर्मिला तिला आवाज देते. आता शर्मिला त्या ट्रॅव्हलचं कौतुक करत असते की तुम्ही छान व्यवस्था ठेवलीत. आता ती मोहिनी काही बोलणार तेवढ्यात भोसले म्हणतो, चल ना शर्मिला, आम्हाला गरमी होतीये, किती ऊन आहे इथे, आधीच माझं शर्ट घामाने बरबटलाय. आता मोहिनीला कळते की भोसले तिला टोमणे मारतोय आणि हे टोमणे मोहिनीला प्रचंड लागलेत. भोसले तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत असतो आणि गाडीत बसून निघून जातो. असो, आता सकाळी सकाळी जमदाडे आणि भोसलेचं पुन्हा बोलणं दाखवलंय पोलीस स्टेशनमध्ये. जमदाडे म्हणते, सर तुम्ही झोपलायत का? भोसले म्हणतो, तुला झोपलेला दिसतोय मी विचार करतोय. तेव्हा जमदाडे म्हणते, आता काय विचार करताय, झाली ना केस सॉल्व? भोसले म्हणतो, अगं जमदाडे, असं कसं ग तुझं काम? अगं केस अजून अर्धी सॉल्व झाली आहे. त्या 18 लाखाचं काय झालं हे लक्षात येतंय का तुझ्या? अजूनही 18 लाखाचं कोडं तसंच पडलंय. ते 18 लाख रुपये कोणी कोणाला दिले हे समजलं पाहिजे ना. तर आता इथे हे 18 लाखाचं कोडं अजून उलगडलेलं नाहीये, पण फायदा ॲप हे ॲपचं नाव निघालंय. त्यामुळे भोसले जमदाडेला सांगतोय की फायदा ॲपची सगळी कुंडली काढ, 7/12 काढ. आता पुढे आपण बघतोय की मोहिनी भोसलेला स्वतःहून फोन करते आणि म्हणते, तुम्ही असं का बोललात की मी विक्टिम कार्ड प्ले करते? तर भोसले तिला काय उत्तर देतोय हे ऐकवलेलं नाहीये. आणि पुढे आपण बघतोय की मोहिनीच्या हातात रिव्हॉल्वर आहे असं त्यांनी दाखवलंय. तर असा होता प्रेक्षकांनो रिव्ह्यू. तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा. आणि हो, रात्री रिव्ह्यू नाही देणं झाला तर मी सकाळी ह्या वेळेला देत जाईल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.